मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र प्रचार करताना दिसत आहेत। दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आले आणि आता हे प्रचाराच्या मैदानामध्ये सुद्धा एकत्र फिरताना दिसत आहेत। दरम्यान मुंबई ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेची तारीख देखील ठरल्याची बातमी समोर येते। आज मुंबईमध्ये 3 वॉर्डमध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एकत्र प्रचार केलाय। त्यांनी घोषणाबाजी केली, भाषणं देखील केली। दरम्यान 89, 90 आणि 91 अशा मुंबईच्या 3 वॉर्डमध्ये त्यांनी त्या उमेदवारांना भेट देऊन, त्यांच्या कार्यालयाला भेट देऊन प्रचारामध्ये उपस्थिती लावली, प्रचार केला, घोषणाबाजी केली आणि भाषणं देखील केल्याचं पाहायला मिळते। हे दृश्य तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येमध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या मनामध्ये एक नवीन विश्वास निर्माण केलाय। दरम्यान मुंबई आपली हक्काची हाच विश्वास घेऊन प्रत्येक मुंबईकर मुंबई रक्षणाच्या लढाईसाठी उतरलाय, असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान एक वेगळाच उत्साह नागरिकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। 3 वॉर्डमध्ये त्यांनी आज प्रचार केला, एकत्र भाषणं केली, मुंबईसाठी लढायचं, मुंबई आपल्या हक्काची आहे, मुंबईसाठी लढायचं आणि जिंकायचं असा विश्वास त्यांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण केलाय। त्यानंतर आता मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा होणार आहे आणि मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर 11 जानेवारीला ही सभा होणार आहे। त्यामुळे आता या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आणि एकत्र होणाऱ्या प्रचाराची देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना पाहायला